आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. भारतीय विमान कंपन्यांक आदार दिवपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान 10,000 कोटी रुपयांच्या एटीएफ दर स्थिरीकरण नीतीक मान्यताय दिल्या. केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजवेळार अगरतलाक पावतले. भारतीय हवामान खात्यान आज केरला आनी माहेन दाट उटंगाराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. पयली संवसारीक योगासन खेळ चॅम्पियनशीप आज गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत सुरू जातली. सॅफ महिला चॅम्पियनशिपान काल भारतान भूतानाचेर जैत जोडून फायनलीन पावल घाला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हेनेझुएलाच्यो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. रॉड्रिगीज भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर काल नवी दिल्लीन पावल्यो. तांच्या बरोबर आयिल्ल्या शिष्टमंडळान परराष्ट्र वेव्हार, अर्थशास्त्र आनी वित्त, विज्ञान आनी तंत्रज्ञान, दळणवळण आनी म्हायती तशेंच येरादारी मंत्र्यांचो आस्पाव आसा. रॉड्रिगीज हांणी हाचे आदीं 2015 वर्सा परराष्ट्र मंत्री म्हणून आनी 2019, 2023, 2024 आनी 2025 वर्सा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारताक भेट दिल्ली. व्हेनेझुएलाचे शिष्टमंडळ भारताच्या उर्जा, वखदां आनी मोटारींच्या क्षेत्रांकडेन संबंदीत आशिल्ल्या जायत्या आस्थापनांक भेट दितले. भारताची तांत्रीक आनी उद्देगीक क्षमता समजून घेवप आनी सहकार्याचे नवे मार्ग सोदून काडप हो हाचो हेतू आसा. केंद्रीय मंत्रिमंडळान भारतीय विमान कंपन्यांक तांच्या देशांतर्गत आनी आंतरराष्ट्रीय उड्डाणां खातीर एटीएफ दर स्थिर दवरपाक मदत करपा खातीर तेल विपणन कंपन्यांक 10,000 कोटी रुपयांच्या एका वेळच्या अर्थसंकल्पीय मदतीक मंजुरी दिली. अस्तंत आशियांतल्या संकश्टाक लागून इंधनाच्या दरांत सध्या सुरू आशिल्ल्या चड उतारांच्या परिस्थितींत विमान कंपन्यां खातीर स्थिर एटीएफ दर सुनिश्चित करपाच्या उद्देशान कंपनींक हो आदार दितले. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक म्हायती दितना म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की अध्यक्षता में कैबिनेट में बहुत बड़े महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं, जिसमें आज की जो वेस्ट एशिया क्राइसिस के कारण एटीएफ एविएशन टर्बाइन फ्यूल उसका जो प्राइस बढ़ा है और उसका जो इम्पैक्ट आ रहा है एविएशन सेक्टर पे, उसको मिटिगेट करने के लिए 10,000 करोड़ रुपीस का एक एटीएफ प्राइस स्टेबलाइजेशन फंड क्रिएट किया गया. तशेंच दिल्ली एनसीआर वाठारांतले पोन्ने ट्रक आनी बशी बदलपा खातीर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाक आदार दिवपी येवजणेकूय मंजुरी दिल्या. आर्थीक विशयांचे कॅबिनेट समितीन ओडिसांतल्या रामेश्वर ते पारादीप मेरेनच्या 163 किलोमीटर परस चड लांबायेच्या नव्या दर्यादेगेवेल्या महामार्गाच्या बांदकामाकूय मंजुरी दिल्या. आर्थीक विशयांचे कॅबिनेट समितीन बिहार वाठारांतल्या NH31 आनी NH231च्या खगरिया पुनरिया विभागाचे 4 पदरी रस्त्यान रुपांतर करपाकूय मंजुरी दिल्या, जाका 3,936 कोटी रुपया परस चड ते स्पेस येतलो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजवेळा अगरतलाक पावतले. तांचे भेटी आदीं सुरक्षा यंत्रणांनी काल सर्किट हाऊस ते शालबागान मेरेन ट्रायल रन घेतली. शुक्रारा कांय रस्त्यांचेर येरादारीचे निर्बंध घालूंक शकतात अशें पुलिसांनी सांगलें. आपल्या भेटी वेळार शाह पुष्पबंता पॅलेस हॉटेलाच्या बुन्यादी फातर घालपाच्या सुवाळ्याक हाजीर रावतले. लंकामुरांतल्या शीम सुरक्षा दळाच्या शिमेवेल्या चौकीक भेट दितले आनी राज्य तशेंच केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्यां बरोबर एका उंचेल्या पावंड्यावेली बसका घेतले. शाह यांच्या भेटी संदर्भान राज्य सरकारान एका उंचेल्या पावंड्यार प्रशासकीय सुरक्षा बसकेचें आयोजन केलां. भारताची फुडाराची मोबिलिटी इकोसिस्टम एकाच तंत्रगिन्यानाचेर आदारून आसची ना अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगलें. पुरी हांणी म्हळें, हे वेवस्थेन भारताच्या वास्तवतेक अनुकूल जातले अशा पद्दतीन ईव्ही, जैव इंधन, हायड्रोजन आनी नवीकरणीय उर्जेचो आस्पाव आसतलो. नवी दिल्लीन हिरो मोटोकॉर्पच्या पयल्या फ्लेक्स फ्युअल मोटरसायकलाच्या लॉन्च वेळार ते उलयताले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राज्यात बेकायदेशीर रितीन रावपी बांगलादेशी नागरिकांचेर गुजरात पुलिसांनी खर कारवाय सुरू केल्या. ऑपरेशन डेल्टा हंट खाला गुजरातात बेकायदेशीर रितीन रावपी 365 बांगलादेशी नागरिकांक अटक केल्या, जाल्यार सध्या 782 परस चड दुबावित व्यक्तीं चौकशी सुरू आसा. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हांणी ह्या म्हयन्याच्या 18 तारखेक जावपा आशिल्ल्या महाराष्ट्र विधान परिशद वेंचणुके खातीर महायुतीच्या 17 अधिकृत उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. मुंबईत जाल्ल्या एका जोड पत्रकार परिशदेंत उलयतना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एनसीपी ह्या आघाडीचे सगळे 17 उमेदवार वेंचून येतले असो विश्वास चव्हाण हांणी उक्तायलो. मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे आनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यो फुडारी सुनेत्रा पवार हांच्या मदीं जाल्ल्या चर्चे उपरांत सुवातो वांटपाचो निर्णय निमाणो केलो अशें चव्हाण हांणी सांगलें. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लींत राष्ट्रीय वेपारी कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुनील सिंघी हांची भेट घेतली. वेपाऱ्यांचे हित आनीक घटमूट करप, डिजिटल संदी वाडप, ईज ऑफ डुईंग बिझनेसचो वेग वाडप ह्या विशयांचेर सविस्तर चर्चा जाली अशें गोयल हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगलें. भारतीय हवामान खात्यान केरळ आनी माहेंत आज कोग्यांनी पावसाचो ऑरेंज अलर्ट दिला. तशेंच उत्तराखंड, ईशान्य भारताचे कांय भाग, अस्तंत बंगाल, कर्नाटका, कोकण, गोंय, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अंदमान निकोबार जुंवे आनी लक्षद्वीपांत उटंगाराच्या पावसाची शक्यताय आसा. उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद हांगा आज कऱ्यांच्या पावसा सयत गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटका, तेलंगणा आनी विदर्भात गडगड मारपाची शक्यताय आसा. पयली संवसारीक योगासन खेळ चॅम्पियनशीप आज गुजरातच्या अहमदाबाद शारांत सुरू जातली. 5 दिसांच्या ह्या सर्तीन अमेरिका, जपान, नेदरलँड्स, ओमान, मॉरिशस, युगांडा, झांबिया, श्रीलंका, नेपाळ आनी केनिया सयत 70 मायज देशांतले 500 मायज खेळगडे वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा सुमार 46 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं ह्या कार्यावळींत वांटो घेतले. उपांत्य फेरयेन भूतानाक 1-8-0 अशें हारोवन भारतान सैफ महिला चॅम्पियनशिपाच्या फायनलींत पावल घाला. काल गोंयांतल्या मडगांव शारांत भारतीय बायलांचो फुटबॉल पंगड 6 वर्सां उपरांत सैफ चॅम्पियनशिपाच्या फायनलींत पावलो. 5 फावटी जैतिवंत जाल्लो भारत शेनवारा सांजवेळा 6:30 फायनलींत डिफेंडिंग चॅम्पियन बांगलादेशा आड खेळटलो. प्रसार भारतीचो डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेव्स OTT नोव्हेंबर 2024 वर्सा सुरू जाले उपरांत 2 वर्सां भितर 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचो इतिहासीक टप्पो ओलांडलो. हे यश भारताच्या सार्वजनीक डिजिटल मिडिया परिसंस्थेच्या विकासांतलो एक म्हत्वाचो पावंडो आसा आनी भारत तशेंच जगभरांतल्या प्रेक्षकांक विश्वासार्ह, सर्वसमावेशक आनी वैविध्यपूर्ण आशय दिवपी स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्माचो वाडटो स्विकार दाखयता. आज ह्या प्लॅटफॉर्माचेर 24,000 परस चड सामुग्री शीर्षकां, 15,000 वरां मायज चड कार्यावळी, 140 लायव्ह टीव्ही चॅनल्स आनी 200 मायज रेडिओ सेवा आसा. आकाशवाणी पणजी केंद्रा वरवीं माकिनीज पालेसेच्या सभाघरांत 5 जूनाक सांजवेळा 4:30 वरांचेर सूर संगम ही संगीत आनी पारंपारीक नाचाची कार्यावळ आयोजीत केल्या. ह्या कार्यावळींत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ. प्रवीण गांवकर आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आनी सांस्कृतीक मंडळा वरवीं फुगडी सादर जातली. राया साश्ट हांगाच्या एद्रियान सिक्वेरा आनी सांगात्यांची कांतारांची कार्यावळ जातली. रसिकांनी कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन कळीत केलां. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींत व्हेनेझुएलाच्यो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजवेळा अगरतालांत पावतले. भारतीय हवामान खात्यान आज केरळ आनी माहेन दाट उटंगरांचो ऑरेंज अलर्ट जारी केला. सैफ महिला चॅम्पियनशिपांत काल भारतान भूतानाचेर जैत जोडून फायनलींत पावल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजवेळा 6:30.